मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस झालं सर. तर या ठिकाणी तुम्ही पालक म्हणून इथे आलेले आहात आणि जिल्हा परिषदच्या शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी ही मुख्याध्यापक मंडळी या ठिकाणी कार्य करते का? येथील शिक्षक वृंद खूप छान काम करतात. त्यात महाडिक सर असतील, सोशे सर असतील, हाके सर, हाके मॅडम ते दोन्ही दाम्पत्य, त्याच्यानंतर नवीन आलेले आमचे सर, ते सर्व स्टाफ चांगलं काम करतात. शिक्षक वृंद सर्व चांगले आहेत, विद्यार्थ्यांना चांगलं शिकवतात. त्यामुळे आम्ही आमचे नवीन विद्यार्थी जे आहेत, माझी मुलगी आता नुकतीच पहिलीमध्ये जाते, मी कुठल्याही बाहेरच्या शाळेत न टाकता गावातल्या जिल्हा परिषद शाळा, शासनाच्या शाळेत टिकल्या पाहिजे म्हणून गावातल्या शाळेमध्ये माझ्या मुलीचं ॲडमिशन घेतलेलं. आणि इतरही पालकांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये न टाकता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुमचे मुलं टाका. त्यांना काय सुखसुविधा असेल, आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, आमदारताईच्या माध्यमातून विकास कामं करू. आणि जशा बाहेरच्या प्रायव्हेट शाळा आहेत आम्ही तशी आपली जिल्हा परिषद शाळा करू. हे आम्ही नुकतेच आता मागच्या 2 वर्षा अगोदर पेवर ब्लॉक बसवले, चांगले काम करतोय. अंगणवाडी शाळेची दर्जा वाढवतोय जिल्हा परिषदचा, आणि शिक्षक वृंद चांगले, त्याच्यामुळं शाळा चांगली होईल. अजून जास्तीत जास्त विद्यार्थी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये टाकण्याचा सर्व गावकरी प्रयत्न करू. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत पालक विद्यार्थ्यांचे. कारण त्यांना माहिती आहे की कुठेतरी या ठिकाणी प्रायव्हेट शिक्षण या ठिकाणी ते सुद्धा चांगलं आहे, परंतु आपल्या शाळा ह्या वाचल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून येण्या जाण्याचा त्रास असेल, जी सवय असेल, जी भारतीय संस्कृती आहे ते जपण्याचं काम आपण सुद्धा या ठिकाणी करावं. मित्रांनो, आज आनंददायी शिक्षण देण्याचा प्रकार या माळशिंबा गावामध्ये जे चिमुकले आहेत ते चिमुकले होत आहेत. कारण की हे उद्याचे या ठिकाणी भारताचे चांगले नागरिक आहेत, मोठमोठ्या पदावरती जाणार आहेत आणि कार्य करणार आहेत. बेटा, तुझं नाव? मानसी संतोष आणखिरे. अच्छा, किती वर्गाला जातेस? 6व्या वर्गाला. सर कसे शिकवतायत? चांगले शिकवते. चांगले शिकवतायत. बरं, काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? डॉक्टर. मित्रांनो, डॉक्टर व्हायचंय तुला. कारण की का ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याचे सुद्धा या ठिकाणी स्वप्न असतात की आपण डॉक्टर व्हावं आणि रुग्णांची सेवा करावी. हा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय, जेणेकरून या ठिकाणी शिस्तबद्धता कशी असावी तर ती अशी असावी. धन्यवाद. आज आपण माळशिंबा शाळेला जी भेट दिली आणि आम्हाला जी आमची मुलाखत तुम्ही घेत आहात, तर निश्चितच आम्ही तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला देत आहोत. जवळजवळ नवीन नियमानुसार 23 तारखेपासूनच आपण शाळापूर्व तयारी सुरू केली आणि त्याच दिवशीपासून आम्ही अध्यापनाला सुरुवात केलेली आहे. आणि आपले जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीयुत गुलाबरावजी खरात यांनी आपल्याला एक आव्हान केलेलं आहे की निश्चितच आपण पटसंख्या ही वाढवावी आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन आम्ही बाहेरून बरेचसे विद्यार्थी इथून जे स्थलांतरित झालेले आहेत असे 10 ते 15 विद्यार्थी आमच्याकडे आता एवढ्यात दाखल होत आहेत. नाही, महत्वाची गोष्ट की कामानिमित्त जे स्थलांतरित झालेले जे आमचे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत ते या शाळेतूनच स्थलांतरित कामाकरता गेलेले आहेत. ते इतरत्र कुठेही न जाता परत आमच्या सरकारी शाळेत आलेत. कारण काय की सरकारी शाळेतून त्यांना मोफत पुस्तकं, गणवेश, बूट, सॉक्स आणि इतरही अवांतर साहित्य हे आपलं शासन
पुरवतोय. या विद्यार्थ्यांना पुरवतोय. एवढंच काय की मध्यान्ह भोजन सुद्धा त्यांना पहिलीपासूनच सुरू आहे. मित्रांनो, कष्टकरी शेतकरी वर्ग आहे ग्रामीण भागामधला, जेणेकरून स्थलांतरित या ठिकाणी कामानिमित्त या ठिकाणी होतोय, परंतु त्यांनी निवडलेली शाळा ही योग्य शाळा आहे. जिल्हा परिषदेची त्याच शाळेत टाकण्याचा मानस त्या पालक वर्गांचा आहे. म्हणून आज या ठिकाणी आनंदमय वातावरणामध्ये जे आनंददायी शिक्षण आहे ते शिक्षण देताना या ठिकाणी गुरुजन वर्ग दिसतोय. ताई, आज हा जो पहिल्या वर्गातला विद्यार्थी शिकवताना कसं वाटतंय आपल्याला? खूप छान वाटतं, कारण पहिल्या वर्गातली मुलं ही खूप त्यांचे मन निरागस असतात आणि मला पण लहान मुलांमध्येच वेळ घालवायला आवडतं, त्यांना शिकवायला आवडतं. त्यांना आता आनंददायी आणि कृतीयुक्त पद्धतीने शिकवणं सुरू झालेलं आहे आणि खूप आनंद वाटत आहेत. आईला सोडून हे मुलं या ठिकाणी त्यांच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये बदल होत असताना, पण तो सवयी या ठिकाणी चांगल्या कशा लागतील तो सुद्धा प्रयत्न या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून केला जातो. हो, नक्कीच केला जातो. तसं तर त्यांना अंगणवाडीमध्ये वळण लागलेलंच असतं, पण थोड्याफार काही गोष्टी असतात त्यांचं वळण त्यांना इथे दिल्याच जातं, चांगले संस्कार दिले जातात. बरं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मराठी भाषेमध्ये या ठिकाणी त्यांचे कृतीयुक्त जे शिक्षण असेल काय असेल ते आपण देत आहे, परंतु या ठिकाणी सेमी इंग्लिशच्या माध्यमातून त्यांना धडे देत आहे का? त्यांना इंग्रजी जो स्पेशल विषय आहे त्या विषयानुसार व्यवस्थित शिकवलं जातं. इंग्रजीमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं ते सगळं व्यवस्थित घेतलं जातं. आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आपण काय करतो? चित्रकला, खेळ वगैरे ह्या कृती घेतल्या जातात. मित्रांनो, हे होतं मॅडम आपल्या सोबत. आपण माळशिंबा गावाला भेट दिलेली आहे. आपण शाळा समिती अध्यक्ष आहात. ही शाळा कशी चालते? खूप चांगली चालते शाळा. सर्व शाळेतले शिक्षक चांगले व्यवस्थित शिकवते, सगळं व्यवस्थित आहे. आणि 23 तारखेपासून शाळा सुरू झाल्यामुळे सर्व लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, विद्यार्थ्याचा चांगला आहे, शिक्षक लोकांचा चांगला आहे. बरं, लोकसहभागातून या शाळेमध्ये काही कामं झालेली आहेत का? हो हो, खूप कामं झाले लोकसहभागातून. अंगणवाडी झाली आहे, त्यांना पॉवर ब्लॅक बसवण्यात आले, सर्व व्यवस्थित झालेलं आहे. शाळा खूप आतून व्यवस्थित आहे, सर्व चांगले आहे. बरं, काही मागणी वगैरे आहे का प्रशासनाकडे काही किंवा शाळेच्या संदर्भामध्ये सुधार योजनेच्या? नाही नाही, काही मागणी नाही सध्या. सगळं पूर्ण आहे? हो हो, बरोबर, चांगलं.